अमरावतीतल्या 4 नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल रुग्णालय प्रशासन दाबत असल्याचा आरोप मृत बालकाच्या पालकांनी केलाय। या मृत्यू प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी पीडित पालकांनी केली आहे। अमरावतीतल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात 28 मे रोजी 4 नवजात बाळांचा मृत्यू झाला होता। या घटनेला 10 दिवस उलटूनही अजूनपर्यंत त्यांचा शवविच्छेदन अहवाल आलेला नाही। त्यामुळे रुग्णालय प्रशासन, पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। म्हणून सीबीआय मार्फत तपास करण्याची मागणी केली जाते। त्याच्यामध्ये जेवढे जिम्मेदार आहेत की त्यांच्या अंडरमध्ये आम्ही आमचा जीव म्हणजे आमच्या बाळाचा जीव त्यांच्या हातात देतो आणि हे एवढे निष्काळजीपणे त्यांना मारून टाकतात। याच्यावर काही ना काही कुठे ना कुठे पूर्ण कारवाई झाली पाहिजे। मोठे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर राजेंद्र निस्ताने, डॉक्टर घाटोळ, प्रतिभा काळे, पंकज बरबदे ह्या सर्व लोकांना ते कॅचअप करून म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न करून राहिले की यांच्यावर कोणत्या प्रकारचा गुन्हा व्हायला नको। दरम्यान या 4 नवजात बालक मृत्यू प्रकरणी पोलिसांनी घटनेच्या दिवशी सेवेवर असलेले डॉक्टर भूषण कट्टा आणि परिचारिका माया थोरात यांना अटक केली होती। मात्र त्यांना 2 दिवसांतच जामीन मिळाला। रुग्णालय प्रशासन आणि संस्थेतले इतर पदाधिकारी हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।